वाईसचा पुढचा प्रकार इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्याचे एव्हीचे पीव्ही करताना लेट प्लस ओ प्लस बी प्लस व्ही3 हा फॉर्म्युला वापरावा. आज्ञार्थी वाक्याचे एव्हीचे पीव्ही करताना काही नियम आहेत ते पाहू. आज्ञार्थी वाक्याचे एव्हीचे पीव्ही करताना वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने करावी. वाक्यातील दिलेले कर्म लेटच्या नंतर लिहावे. कर्मापुढे बी जोडून वाक्याच्या शेवटी क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब वापरावे. वाक्यात प्लीज यासारखे विनंतीवाचक शब्द आले असतील तर त्या ठिकाणी वाक्याची सुरुवात यू आर रिक्वेस्टेड टू ने करावी. वाक्यात इतर शब्द म्हणजेच कॉम्प्लिमेंट्स आले असतील तर ते क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर लिहावे. आज्ञार्थी वाक्याचे एव्हीचे पीव्ही करतानाचे उदाहरण गिव्ह मी युअर बुक, त्याचे आन्सर लेट युअर बुक बी गिवन मी. सेकंड, ब्रिंग द कार, आन्सर लेट द कार बी ब्रॉट. नेक्स्ट, शट द डोअर, आन्सर लेट द डोअर बी शट. कीप युअर हँड्स ऑफ, आन्सर लेट युअर हँड्स बी केप्ट ऑफ. चेंज द व्हॉइस, आन्सर लेट द व्हॉइस बी चेंज्ड. पनिश द गिल्टी, आन्सर लेट द गिल्टी बी पनिश्ड. कंप्लीट युअर वर्क इन टाईम, आन्सर लेट युअर वर्क बी कंप्लीटेड इन टाईम. प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ टी, आन्सर यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग मी अ कप ऑफ टी. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म. एव्हीचे पीव्ही करताना काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म असतात. यांचे कोणत्या प्रकारे बदल केले जाते हे आपण या भागात पाहू. नियम: काही वाक्यातील क्रियापदांना प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट आणि अप्रत्यक्ष म्हणजे इनडायरेक्ट अशी दोन कर्मे असतात. अशावेळी या वाक्याचे पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करताना क्रियापदाला व्हॉट म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते त्या वाक्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. वाक्यातील क्रियापदाला हुम म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारला असता जे उत्तर येते ते सामान्यतः एखाद्या व्यक्तीविषयी येणारे नाम किंवा सर्वनाम असते आणि ते त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म असते. अशा वाक्याचे एव्हीचे पीव्ही करताना दोन्ही प्रकारे उत्तरे बनवता येतात. मात्र इनडायरेक्ट ऑब्जेक्टने केलेले पॅसिव्ह वॉइस हे सर्वोत्तम असते. एक्झाम्पल्स: शी गेव मी अ पेन, त्याचे पहिल्या प्रकारचे उत्तर येते आय वॉज गिवन अ पेन बाय हर आणि दुसरे उत्तर येतं अ पेन वॉज गिवन टू मी बाय हर. सेकंड, फादर बॉट हर अ न्यू डॉल. फर्स्ट आन्सर शी वॉज बॉट अ न्यू डॉल बाय फादर. सेकंड आन्सर अ न्यू डॉल वॉज ब्रॉट टू हर बाय फादर. थर्ड, आय विल टीच यू अ लेसन. फर्स्ट आन्सर you will be taught a lesson by me. Second answer, a lesson will be taught to you by me. Last example, the woman paid him money. त्याचे फर्स्ट आन्सर येते he was paid money by the woman आणि सेकंड आन्सर money was paid to him by the woman. यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्यांचे एव्हीचे पीव्ही करतानाचा फॉर्म्युला पाहू. WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस V3 प्लस बाय प्लस S2. या प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार होतात, एक WH क्वेश्चन्स आणि दुसरा वर्बल क्वेश्चन्स. दोन्ही प्रकारचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. अशा प्रश्नार्थक वाक्यांचे एव्हीचे पीव्ही करताना सुरुवातीचे WH प्रश्नार्थक सर्वनाम किंवा इतर सहाय्यकारी क्रियापदे बाजूला ठेवावेत. उर्वरित प्रश्नांचे विधानार्थी वाक्य म्हणजेच सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर करावे. त्या विधानार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करावा. नंतर त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेऊन प्रश्नार्थक वाक्य बनवावे. त्या वाक्याच्या सुरुवातीस प्रश्नार्थक शब्द आहे तेच लिहून शेवटी प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह द्यावे. दिलेल्या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम हू असेल तर त्याऐवजी बाय हुमने वाक्याची सुरुवात करून एव्हीचे पीव्ही करावे. वाक्यात डू, डज किंवा डीड असतील तर ते वगळून काळानुसार एक योग्य तो सहाय्यकारी क्रियापद घ्यावा. आता या प्रश्नार्थक वाक्यांचे उदाहरण पाहूयात. WH प्रश्न, वेअर डिड यू गेट धिस मनी. या प्रश्नाचे
4 स्टेपमध्ये उत्तरे लिहावी लागतात. पहिला स्टेप, वेअर डिड यू गॉट दिस मनी? दुसरा स्टेप, दिस मनी वॉज गॉट बाय यू. स्टेप 3, वॉज दिस मनी गॉट बाय यू? आणि स्टेप 4, वेअर वॉज दिस मनी गॉट बाय यू? यामध्ये पहिल्यांदा व्हेअर हा शब्द बाजूला काढून विधानार्थी वाक्यात रूपांतर करावा. विधानार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करावे आणि त्या पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यातील हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यावा आणि त्यानंतर शेवटी जो WH शब्द वर दिलेला असेल तोच खाली घेऊन पुन्हा प्रश्नार्थक वाक्य बनवावे. आता यापुढं व्हर्बल क्वेश्चनचे उदाहरण पाहू. इज शी रायटिंग अ बुक? स्टेप 1, शी इज रायटिंग अ बुक. स्टेप 2, अ बुक इज बीइंग रिटन बाय हर. आणि स्टेप 3, इज अ बुक बीइंग रिटन बाय हर? नेक्स्ट, हाऊ डिड यू एन्जॉय द आउटिंग? आन्सर, स्टेप 1, you enjoyed the outing. Step 2, the outing was enjoyed by you. Step 3, was the outing enjoyed by you? Step 4, how was the outing enjoyed by you? Next example, why had he opened the door? Answer, step 1, he had opened the door. Step 2, the door had been opened by him. Step 3, had the door been opened by him? आणि स्टेप 4, व्हाय हॅड द डोअर बीन ओपनड बाय हिम? आता यानंतर अशाच प्रकारचे आणखीन काही डायरेक्ट उदाहरणं पाहूयात. हू हॅड कमिटेड द मिस्टेक? आन्सर, बाय हुम हॅड द मिस्टेक बीन कमिटेड? व्हेन डिड ही हेल्प यू? आन्सर, व्हेन वेअर यू हेल्प्ड बाय हिम? हू नोज इट? आन्सर, बाय हुम इट इज नोन? Where would you learn it? Answer, where would it be learned by you? Is he writing a book? Answer, is a book being written by him? Do I disturb you? Answer, are you disturbed by me? Next, have they completed the work? Answer, has the work been completed by them? यानंतर काही उदाहरणं तुम्हाला स्वतःला सोडवण्यासाठी देत आहे, ते आपण घरी प्रॅक्टिस करा. 1, द फ्युचर इज कॉलिंग यू. ही वॉज रीडिंग अ बुक. ही हॅज आस्क्ड सेव्हरल क्वेश्चन्स. दे हॅड ओपनड द डोअर. आय शॅल सी यू. वी हॅव कॉट द थीव्स. रिया वॉज रायटिंग होमवर्क. आय एम प्लेइंग द क्रिकेट. Turn down the offer. Plan the project. Take the medicine. How will you help? Where would you learn it? I love it. Who won the toss? They did a good job. Round up stray cattle. Stop the car. Do it. People in India use trees in different ways. He saw a little bird. Aditi must read English. The monkey would eat nuts. Someone has given you money. या वरील सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायला विसरू नका. मित्रांनो, चेंज द वॉइसचा हा प्रकार तुम्हाला समजावा या उद्देशाने साधी, सरळ व सोपी भाषा मी इथं वापरलेली आहे.